नमस्कार मैत्रिणींनो, गावरानी बेस्ट चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत फ्रायफ्रूट मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कणिक, तूप, मीठ, गूळ आणि बदाम। आता आपण प्रथम 1 वाटी कणिक घेणार आहोत। त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चवीनुसार किंचित मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यावर थोडंसं आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहेत म्हणून। आता याच्यात थोडंसं आपण पाणी घालून हळूहळू पीठ मळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे कणिक चांगलं मळून घेणार आहोत, जेणेकरून हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टच भिजवायचे। नंतर चांगलं मळून झाल्यावर अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं हे पीठ। नंतर परत आपल्याला तेलाचा हात थोडंसं तेल टाकून परत मळून घेणार आहोत, म्हणजे आपलं जे पातळ आहे ते मऊ होणार आहे। लहान मुलं फळं खायलाही कंटाळा करतात। असा जर मोदक केला तर मुलं आवडीने खाऊ शकतात। आता आपल्याला प्रथम पपई घेऊन घेतलेली आहे। पपई, पेरू, चिक्कू, ड्रॅगन फ्रूट, अंजीर। आपण पपईची साल वरची काढून घेणार आहोत आणि जो जास्त पिकलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। थोडासा कच्चा भागच आपल्याला यासाठी यूज करायचा आहे। आणि पेरूमधल्या बिया सुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत। आपण अर्धा पेरू आता किसून घेणार आहे। आपण चिक्कू सालीसहित पूर्ण टाकून देऊ। आपल्याला हे सगळे फळं सालीसकट घ्यायचे आहेत, फक्त पपईची साल काढून घेतलेली आहे आणि हा पिकलेला भाग काढून घेतलेला आहे। ड्रॅगन फ्रूटचे आपण एकच फोड घेणार आहे। फळांमध्ये खूप जीवनसत्व असतं। पपईमध्ये क जीवनसत्व आहे, त्याच्यात पेपेन नावाचं रसायन आहे। आता कढईत आपण आधी 1 चमचा तूप टाकून हा जो किस आहे फ्रायफ्रूट किस तो सगळा आपण टाकून करपून घेणार आहोत। मंद आचेवरच आपण सगळा हा किस करपायचा आहे। याच्यातला रस आपल्याला पूर्ण आटवून मग याच्यात वाटलंच तर अजून थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। मग त्याच्यात आपण गूळ, काजू, बदाम आपण टाकू शकतो। अशा पद्धतीने आपण पूर्ण रस आटल्यावर हा किस काढून घेणार आहोत। आता हे कणिक आपलं छान मऊ झालेले आहे। त्याच्या आता छोट्या छोट्या लाट्या करून घेऊ, छोटे छोटे पाते लाटून घेऊ। अशा पद्धतीने आपण एकदम छोट्याशा लाट्या करून याच्यात हे सारण आपल्याला भरायचे। आणि हा नवीन प्रकारचा मोदक आहे, पहिल्यांदाच आपण हा करून पाहिलेला आहे, त्याच्यामुळे इतकं छान लागतोय, मुलांना सुद्धा खूप आवडेल। आणि हा मोदक आपल्याला 2 दिवस टिकतो, जास्ती दिवस नाही टिकू शकणार।
बाप्पाला 5-5 फळं ठेवण्यापेक्षा हा असा 5 फळांचा जर मोदक ठेवला तर बाप्पाला सुद्धा नक्कीच आवडेल. आपण आता मोदक तळून घेणार आहोत. पूर्ण तांबूस कलरचे हे मोदक झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला 5 फ्रूट मोदक तयार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.